बघ कोण आले, कोण आले बघ, कोण दिसते बघ. सिद्धीच्या एकदम वेगळी. हल्दीला गेले. काय झालं, काय झालं? बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे चालू झालं या. हॅपी बर्थडे डिअर आई बाबा, हॅपी बर्थडे. बघा 1.5 किलो आणलं यो बर्थडे स्पेशल मटन. गौराज नंतर खायचंय, आता शांत राहा जरा. दोघांना पण गोड नाही खायचंय. बाबांना पण केवढं असं नाही सांगायचं केवढं पाठवलेलं. अरे येड जरा डोक्याने कमी असल्यावर की नको वागू. ही जरा डोक्याने कमी आहे, हे जरा जास्त आहेत. बघा हल्दीचे वडे पाठवलेत, मी सांगितलेले पाठवायला, आणि एवढे छान लागतात. तर एकदम माझी देवपूजा झालेली आहे बघू शकता, आणि मस्तच देवाचा अभिषेक केलेला आहे मी. आणि एवढं मस्त वाटतं ना मला, तर एकदम मनाला समाधान वाटतं आणि शांत वाटतं असं देवांचा अभिषेक केलं की. आणि बघून तर कॅमेऱ्यामध्ये तर एवढं नाही, पण ओरिजिनल असं बघून खूप 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 मस्त वाटते. मस्त झेंडूची फुलं, खूप छान वाटते. झालेली आहे देवपूजा माझी, आणि आमचे साहेब बसलेत खेळायला खेळणी काढून. हॅलो, तर आज आहे 1 जून, आणि 1 जूनला ज्यांचं जन्मतारीख माहिती नसते अशांचा वाढदिवस असतोय. तर आमच्या घरात सुद्धा खूप जणांचा वाढदिवस आहे, आणि मामाचा आहे, मावशीच्या मिस्टरांचा आहे, आणि कोणाचं आहे, आईबाबांचा सुद्धा आज आहे. तर आता मी पटापट हे सगळं आवरते. अजून गाडी पण बेडवरचं गौरांचा नाश्ता झाला. आता जवळचं पती खाल्ले, त्यानंतर थोड्या टायमात आंघोळ करणार आहे. तो मी पटकन आवरते, राधी दिसायची तयारी करून घेते. थोडी म्हणजे पावडर टिकली, केस धुतलेले आहेत. संडे आहे आणि मस्त संडे आलेला आहे. आणि आज माझी मावशी आहे शिवाजीनगरला, तिच्या मुलीची हळद आहे. तर मला काय जायला भेटणार नाही, पण तर कालपासून गेले, काल उठण्याला गेलेली, आज हल्दीला, उद्या लग्नाला. तर उद्या लग्नाला यांना पाठवेल मी, बघूया. मला तर जाता येणार नाही, त्याच्यामुळं मस्त एन्जॉय करतात सगळी एकत्र. आणि आज खूप जणांचा वाढदिवस आहे, तर सर्वांना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून गाडी लागतात. हां, तर आईबाबांचा सुद्धा आहे आज, आणि असा म्हणजे बड्डे आहे आज आईचा आणि बाबांचा. आता परत केक ना. हां, जा बाबांना विश कर, हॅपी बर्थडे बाबा. मी केक खाणार आता आई मंदिरात गेल्यात, माझी तर पूजा झालेली मगाशीच. आल्यावर बोलते, तोपर्यंत आवरते पटापट. आल्या का काय? काका ओरंज बाहेर गेला. गौरांशने हॅपी बर्थडे. बर्थडे ना, बाबांचा पण बर्थडे लक्षात नाही कोणालाच. 1 जून आठवलं तेव्हा सगळ्यांचा बर्थडे. मांजरींचं काम वाटते, मांजरीच येतात इथं येड लावायला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला, बेड वगैरे आवरून झालेला आहे,
आणि आज ताईसुद्धा येणार आहे वाटतं संध्याकाळी. ताई आणि भाऊ म्हणजे त्यांचे मिस्टर आता येऊन गेल्या संध्याकाळी. आता बघूया, आई जाणार आहेत मटण आणायला. आणि थोडं पावसाचं वातावरण आहे. सकाळी पण पडला, काहीतरी किती वाजलेले 4-5 वाजलेले तेव्हा थोडासा पडला. आणि आतासुद्धा तसंच वाटतंय, एकदम थोडीशी नॉर्मल गरमी कमी आहे. आणि आता पटापट लादी पुसून घेते, गौरांशला पाठवते बाथरूममध्ये. थोडा खेळेल, आंघोळ करेल, म्हणजे मला लादी पण पुसता येईल. आणि बघूया संध्याकाळचं कसं आहे ते. आता पटकन अचानक आल्या मला आवाज आला, तर मग बाहेर गेले, शूट नाही घेतला. संध्याकाळी घेता आला तर मग घेईल मी. तर आता चला फटाफट कामं उरकते आणि व्लॉगला सुरुवात करूया. त्या कालच्या व्लॉगने माझं मूड एकदम हेच झालं. आम्ही हॉस्पिटलला गेलेलो, तर छान असा मी बनवलेला, काय त्याच्यात मिस्टेक झाली, काय झालं मला समजतच नाही. तर यूट्यूब सारखं ते जाऊ दे, ते आता नाही तर नाही. आता पुढच्या याला सुरुवात करूया आपण. पुढच्या व्लॉग नक्कीच चांगले बनवू. तर चला कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंटसुद्धा करा, किंवा कसा वाटला व्लॉग ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आईबाबांना हॅपी बड्डे नक्की बोला. आज आईबाबांचा बड्डे स्पेशल आहे, ते मटण आणि खिमा. तर खिमा ताईंना आवडतो म्हणून खिमा आणला. तर आई 4 वाजता बनवणार आहेत, त्या लोक संध्याकाळी येणार आहेत. माझं जेवण झालं आहे, वाजले 1:30. अजून 10 मिनटं बाकी आहेत. गौरांशला सुद्धा दिले आणि दाखवते तुम्हाला मटण. बघा 1.5 किलो आणलं. यो बड्डे स्पेशल मटण. गौरांशकडे जाते, बघते खाल्लं आहे का नाही. तर इथं माझं जेवण झालेलं आहे. आणि हे बघा कसं मटण असल्यावर जेवण असतं बघा आमचं. हड्ड्या वगैरे म्हणजे मांस खाऊन बाजूला ठेवलं आहे आणि भात खायला बसलं आहे. असं खाल्लं तर खूप छान वाटतं आणि बरं वाटतं मनाला. तर आता ना कधीपासून आणून ठेवलेले मखाने, यांना सांगितलं हे भाजायला. इथं बस, मखाने खायची इच्छा झाली, अजून इच्छा झाली मला. ते मी आता संध्याकाळी आईला फोन करेल, मी तिला सांगेन मला तिच्या हातची पुरणपोळी खायची आहे, गेल्या वेळेला बनवलेली, आणि ती शेवलाची भाजी खायची आहे. मला अशी 2 इच्छा झालेल्या आहेत. तर बघू संध्याकाळी फोन करते मी. आता मी मखाना खाऊन गेले. मला पण दे ना मखाना. घे ना. आम्ही मखाने खाल्लेले चांगले असतात, खूप चांगले. लाडू वगैरे बनवतात ना, त्यात मखाने सुद्धा टाकतात. यांनी मस्त भाजलं, थोडंसं मीठ, थोडंसं मसाला टाकलाय, टेस्ट आला. त्याच्याने पोट भरतो मस्त. थोडंसं खाऊन घेते मी. आता या प्रेग्नन्सीमधल्या शेवटच्या इच्छा राहिल्यात आता, म्हणजे काय बदल क्रेविंग्स. 2 इच्छा आहेत माझ्या. शेवळाची भाजी कधी खाल्ली नाही, पण खायची इच्छा झाली, आणि पुरणपोळी. आणि बघू आई कधी आणते माझ्यासाठी. नाही तर मग एक विचार आहे तो मी सांगेल नंतर. आता इथं संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते. वाजले 7. हा रोशन सांगते. चला बहुतेक कामं झालेले आहेत. वाजले 8ला 5 मिनटं. आणि आता मला लागले भूक, कारण सवय आहे जेवायची. तर पण भाकरी विकत सांगितल्या, कारण ताईंच्या घरची पण येणार आहे. त्याच्यामुळं आईंनी दुपारी मटण बनवलेलं, काय बनवलं आहे, कपुरे बनवले वाटतं, आणि किमा बनवला आहे, चिकन किमा. तर आता मी वेफर खाऊन घेते तोपर्यंत.
आणि भाकरी सांगितल्यात विकत. तर तोपर्यंत भाकरी येईपर्यंत भाकरी आलीच तर मी जेवढी असते. आणि गौरांशला पण दिला असता भाकरी आणायला. भाऊ आता येतील कामावरून तेव्हा जातील मला वाटतं. आणि हे गेलेत आज माझ्या मावशीच्या मुलीच्या हल्दीला. उद्या लग्न आहे, आज हळद आहे. तर मग आजच गेलेत ते. बघू किती वाजता येतात. आता मगाशी गेले 7:30 वाजता. आणि आई पण पोहोचेल. तर मी सांगितले पनूला फोन करून की मला लग्नातले वडे पाठव. मला लक्षात आला नाही, मला खायचे आहेत. त्याच्यामुळं बघू असले जर पाठवेल. मला ब्लाऊज पण दिला एक शिवायला, ब्लाऊज पीस एक साडीवरचा आणि एक शिवला आहे तिने. बघू आता तो घालून बघेणार आणि मग कसं होतंय तो तिला सांगणार. तर आता जेवणाचा आज माझ्या काही टाईम नसणार. बघू आता किती वाजता जेवायला भेटते. माझा टाईम असला ते एक तर ॲसिडिटी होतं. आता जरा फरक पडला मला 2-3 दिवस झाले. बघूया. फक्त आता आमचे कपडे राहिलेत ते मशनीला टाकलेत. ते झालं की काम झालं. पाणी वगैरे सगळं भरून झालं आहे. सगळे बसलेत म्हणजे आई बाबा बसलेत हॉलमध्ये. जरा कंबर टेकवायला म्हणून इथं आले. गौरान बसला TV बघत. आणि माझा सगळा टाईमपास. कोण आले बघ, कोण दिसते बघ. सिद्धीच्या एकदम वेगळी हल्दीला गेले. काय झालं पुढे काय एक इंग्लिश मध्ये आहे का? मॉम डॅड आम्ही मराठी आहोत. अच्छा, मला वाटलं यांनी मराठी आणलाय का? भाऊने मराठी, तुम्ही मुंबई डोल आणलाय. हे इंग्लिश आहे. ये घ्या ताट घ्या. बर्थडे गर्लने आणले. समोर बघा एक गणेश आहे बघ. फोटो काढतात बघ. ऍक्शन मध्ये कॅडबरी विजला दोन्ही एकत्रच फोन केले. हे दिवा विजेल जातो रे. काय नाही होत आता, एवढं काही गरम नाही होत. बाहेर थंड हवा सुटले. बाहेर थंड हवा. हॅपी बर्थडे जीव हजार हे वापस वर थोडस ऍक्टिंग कर ना. आईचा फोटो ना. केक भरवताना टाका. नीट राहू बा. ऍक्टिंग कर बोलला ना तो. ऍक्टिंग केली. नाही मागवले टाइम घेऊन होतं ना. काय नको समोसे नीट उभा राहा गौरांश. लावलंच नाही ना तुला वेगळा. अरे वा लागले बघ किती मस्त पैकी. इथे बघा ना थोडं तिकडं. बाबा इकडे बघा ना. नाही बोला ना तर नाही. उभा राहा सरळ. चला जीव हजारो साल.
हॅपी बर्थडे. 2 राहू दे ना, 3 होतील मग. हा फॅन लावा आता. हे ठेवू तिथे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. चालू झालं या. हॅपी बर्थडे डिअर आई बाबा, हॅपी बर्थडे टू यू. आरोग्यदायी जाओ ही सदिच्छा. ओम साईराम. सबका पाणी ठेवती चुरी खाली. गौराज नंतर खायचंय, आता शांत राहा जरा. थोडं दे, दोघांना पण गोड नाही खायचंय. हा. बाबांना पण नाही. गौराज थांब जरा. मी एकच केक बनवला. याचा हे घेऊन जा. मेघना घेऊन जा. ओके. अजून एक आहे, थांबा. हे बघ. शिपगे उचलला. गौराज दिसतो का नाही? गौराज खाली वाकला. ओके. वाकला विचार. मुंड्या उडवल्या. पिल्ल्या, तुला पण आणले जरा. अरे वा. बाबा नकोय? गेला बाळा. नीट घे ना आता. मग घे ना. किंडर जॉय. थँक्यू बोल. थँक्यू बोल. हे घेऊन जा. साई साई घेऊन जा. चल जेवण कॉफी दे. चॉकलेट वाली कॉफी दे. दे ना. नाही बोलतोय. दाखव आता काय आणलं. इकडं आण, इकडं तर आण. आता तू पण जेवायला घे. ये लवकर. सगळ्यांना जेवण. कुठं बसले? हॉलमध्ये ना. मग झालेला आहे मस्त जेवणाचा कार्यक्रम. मस्त खिमा बनवलेला आहे यांनी, मटण बनवलेला ते सांगितलं. सगळे जेवण गेले. भाकरी सुद्धा संपल्या. आता एक बाकी 1:30 आहे. यांना फोन करायचा आहे. 10:30 11 वाजायला आले. भांडी वगैरे घासली आताच बघा. मस्त थोडेसे होते ते घासून घेतले. आणि आता काकी आई बसल्यात केक खायला. आणि बाकीच्या लोकांचं झालं खाऊन. ताई पण गेल्या. मला व्लॉग काय घ्यायला भेटला नाही, त्या गेल्या. तर आता मी सुद्धा केक खाते. अंघोळ वगैरे करून मग झोपणार. पहिले यांना फोन करते. केवढं असं नाही सांगायचं केवढं पाठवलेलं. अरे येड जरा डोक्याने कमी असल्यावर की नको वागू. ही जरा डोक्याने कमी आहे. हे जरा जास्त आहेत. हे बघा हळदीचे वडे पाठवलेत. मी सांगितलेले पाठवायला. आणि एवढे छान लागतात ना. आणि मस्त पाठवलेत. आणि याचा केक खायला. आणि वाजलेत ना 11:30. तिकडे बोल बच्चनचा बर्थडे मी केक खाईन. तुला काय झालं? तो छान लागतो. भाऊने आणलं. दोन्ही पण घ्या थोडं थोडं. तिथे प्लेट घ्या. भाऊने चॉकलेट आणलं पण तो पण छान आहे. वडे ना चहामध्ये छान लागतात. याच्यात घ्या. नको असं चावा घ्या मग. आणि गौरांची पहिला आंघोळ करून द्या. गौरांत जोपर्यंत झोपत नाही ना तोपर्यंत काय खरं नाही. मस्त वडे पाठवलेत तिने. छान. ते असा शेप बनवलाय त्यांनी मेंदू वड्यासारखा. माझी इच्छा होती खायची चहामध्ये किंवा असं सुद्धा. एवढं भारी लागतात ना. पण आता हे बाहेर ठेवायचे की फ्रीजमध्ये ठेवायचे. तेवढं किती बोल बच्चन चाललंय बघा.